नमस्कार, मी मनाली। देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय। गेल्या 24 तासांमध्ये 358 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले, तर केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले। या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेने सुद्धा महत्त्वाची सूचना जारी केली आहे। जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की लोकांनी सध्या घाबरण्याची गरज नाहीये। नवा व्हेरिएंट हा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न नसून व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्वामीनाथन यांनी सांगितले की आपल्याला सावध राहण्याची गरज आहे, परंतु आपल्याला काळजी करण्याची सुद्धा गरज नाहीये, कारण आपल्याकडे JN.1 व्हेरिएंट धोकादायक असल्याचं आढळून येईल असा कोणताही डेटा नाहीये। तर आतापर्यंत JN.1 सब व्हेरिएंटची 26 प्रकरणं भारतात नोंदवली आहेत आणि त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे। 26 प्रकरणांपैकी गोव्यात 19, राजस्थानमध्ये 4 आणि केरळ, दिल्ली, महाराष्ट्रात प्रत्येकी एक प्रकरणं नोंदवली गेली आहेत। महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचं निदान झालंय। मुंबईमध्ये 13 तर ठाण्यात 1 रुग्ण आढळलाय आणि याचं प्रमुख कारण म्हणजे JN.1 हा नव्यानं आलेला व्हेरिएंट असल्याचं बोललं जातंय। यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक झाली आहे। तर घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं, समांतर अंतर ठेवणं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबई महापालिका अलर्ट झाली असून महापालिकेनं कोरोना आढावा बैठक सुद्धा घेतली। आरोग्य व्यवस्थेला RT-PCR टेस्ट वाढवणं, ऑक्सिजन बेड्स, ICU आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेत। मुंबईमध्ये सद्यस्थितीला कोरोनाचे 17 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। तसंच आज 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलाय। त्यामुळे आता हृदयाचे तसेच डायबिटीसच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर कोरोना व्हायरसचा नवा उपप्रकार JN.1चा राज्यातला पहिला रुग्ण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलाय। कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंट JN.1नं केरळमध्ये धुमाकूळ घातलाय। गुरुवारच्या दिवसभरात केरळमध्ये कोरोनाचे 300 नवे रुग्ण आढळले। त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2669 वर जाऊन पोहोचली आणि कोरोनामुळे आतापर्यंत देशात 6 रुग्णांचा मृत्यू झालाय। तर यामधील 3 रुग्ण हे एकट्या केरळमधले आहेत आणि 2 कर्नाटकातील, तर 1 पंजाबमधील। आणि ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील 24 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। लंडनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तर JN.1 व्हेरिएंट वेगानं पसरतोय। ब्रिटनची हेल्थ सिक्युरिटी एजन्सी आणि त्याचबरोबर ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या जॉईंट रिपोर्टमध्ये म्हटलंय की 18 ते 44 वयोगटामधील लोक कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत आहेत। कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचं कारण म्हणजे थंड तापमान, हिवाळ्याच्या दिवसात दिवाळी, नाताळ, न्यू इयर सारख्या कार्यक्रमांसाठी लोकांचं एकत्र येणं, त्यामुळे आता कोरोना सहज पसरतोय। तर इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये कोरोना प्रसाराचा दर हा 4.2% आहे आणि लंडनमध्ये तो 6.1% आहे। त्यामुळे सगळ्या नागरिकांनी मास्क लावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि सॅनिटायझरचा वापर जरूर करा। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा।